एका दाण्याचं एक कणीस करणारा शेतकरी, मुठभर पेरलं तर पोतभर निर्माण करणारा शेतकरी, पायलीवर पेरलं तर गाडीवर निर्माण करणारा शेतकरी, खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यासारखा दुसरा निर्माताच असू शकत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की परवा आलेल्या महापुरानं अक्षरशः सिनेकाचा जो शेतकरी होता, या शेतकऱ्याच्या शेतातलं, घरातलं, दारातलं आणि जीवनातलं सगळं सिनामाईनं ओरबाडून नेल्याचं अत्यंत विदारक चित्र संपूर्ण सिनाकाठ अनुभवत आहे. लोक भेदरलेले आहेत, लोक घाबरलेले आहेत. म्हणजे एवढी विदारक परिस्थिती होती की अक्षरशः सिनाकाठनं अक्षरशः हंबरडा फोडलेला आहे अशी परिस्थिती आहे. पण आनंदाची गोष्ट अशी की संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत सढळ हाताने मदत या बांधवांसाठी येत आहे. या ठिकाणी हे बांधव या सिनाकाठच्या जनावरांसाठी मदत घेऊन आलेले आहेत, चारा घेऊन आलेले आहेत. आपल्या सोबत माढा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष योगेश पाटील आहेत. पाटील साहेब, काय सांगाल, कुठून मदत आली आणि कशा प्रकारे मदत कार्य सुरू आहे? नमस्कार. आज आपण पाहतोय की मागील 8 दिवसापासून सीना नदीला जो महापूर आला, त्या महापुरात सीना नदीकाठच्या जवळपास माढा तालुक्यातील 20 गावात एकदम भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यास एक मदत किंवा मदतीचा हात म्हणून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे शहर, पुणे जिल्हा यांच्या वतीने आज या ठिकाणी चारा वाटप करण्यात येत आहे. काल भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला एक किट, बेसिक किट किंवा प्राथमिक सोयी सुविधांचं जे किट आहे ते आपल्याला 10 टन मटेरियल पण या ठिकाणी आलेलं आहे. पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून आज आपले घाटण्याचे गाडे गुरुजी म्हणून त्यांचं अपघातात पुरात वाहून दुःखद निधन झालं होतं. आज त्यांना 4 लाखाचा मदत देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर सिनेकाठच्या जे बाधित कुटुंब झालेले आहेत त्यांना प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देण्याचं काम किंवा आज 10,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा व्हायला चालू झालेले आहेत. 10,000 रुपये प्राथमिक मदत म्हणून आपण देतोय. त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील किंवा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार साहेब असतील यांच्या सहकार्याने माढा तालुक्यातील 21 सीना नदीकाठच्या गावांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण किट हे आपण या ठिकाणी देणार आहोत. तशी तयारी किटची चालू आहे. ते 1-2-3 दिवसात आपण प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबाला किट देण्याचं 100% प्रयत्न करतोय आणि देणार आहे. त्याचबरोबर आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जो चारा आलेला आहे तो चारा लोंडेवाडी, वाकाव असतील या गावातील लोकांना या ठिकाणी आपण देणार आहोत. त्याचबरोबर आणखी ज्यांना चाऱ्याची आवश्यकता आहे त्यांना आपण चारा देणार आहोत. नक्कीच आपण बघू, म्हणजे आता आम्ही बघतोय गेले 8-10 दिवस झाले फार विदारक, फार भयावह परिस्थिती आहे. अत्यंत रात्री आलेला हा महापूर लोकांना जीव कसा वाचवायचा असा प्रश्न होता. फार लोक भेदरलेले आहेत, घाबरलेले आहेत, घरामध्ये गुडघाभर गाळ आहे, असली विदारक परिस्थिती आहे. एकंदर आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात, म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमकं ही पूरस्थिती कशा प्रकारे हाताळते? भविष्यामध्ये आता खऱ्या अर्थानं खरी लढाई ही पूर ओसरल्यानंतर सुद्धा असणार आहे. म्हणजे पूर ओसरला आणि लढाई संपली असं अजिबात नाही. पूर ओसरल्यानंतर खरी लढाई आपल्याला लढायची आहे, ह्या लोकांना उभा करायचं आहे. नेमकं कसं नियोजन आहे, म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमकं काय चाललेलं आहे, काय सांगाल? आजपर्यंत आपल्याला लोकांना त्या पुरातून बाहेर काढून लोकांचे जीव वाचवणे, त्याचबरोबर जनावरांची चाऱ्याची सोय करणे हे आपलं एक उद्दिष्ट होतं, टार्गेट होतं. त्याप्रमाणे जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या होत्या की प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10,000 प्रमाणे पैसे हे गेले पाहिजेत. येत्या 4 ते 5 दिवसात दिवाळीपर्यंतचा जो बाजार असेल, दिवाळी सहित तो बाजार देण्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी निर्देश दिलेले आहेत. त्या पद्धतीने काम चालू आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तेही किट दिवाळीच्या बाजारासहित तेही किट आणि त्यात 2 साड्या असतील, 1 ड्रेस असेल, तेल असेल, डाळी असतील, पीठ असेल, हे संपूर्ण किट म्हणजे टूथब्रश पासून सर्व काही आपण त्यात देणार आहोत. आणि तसं सगळी प्रक्रिया आता सध्या ते किट बनवण्याची चालू आहे. त्याचबरोबर
हे जे 20 गावं आपल्या माढा तालुक्यातली बाधित झालेली आहेत, तिथं गाळ वाहून आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी अस्वच्छता झालेली आहे. आणि अस्वच्छता जर असेल तर आजार जडू शकतात. ते आजार जडू नयेत म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे यांनी प्रशासनाच्या वतीने आज रिदोऱ्याला स्वच्छता मोहीम चालू आहे. आणि गाव एकदम असं पहिलं जसं होतं तसं गाव स्वच्छ मुळात पहिलं आपण करणार आहोत. वारीच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करून घेतलं होतं वारी झाल्यानंतर. आणि त्याच पद्धतीने आज पूर वाहून गेल्यानंतर, पूर संपून गेल्यानंतर आज अख्खी 21च्या 21 गावं आपण स्वच्छ करणार आहोत. त्यासाठी जयभाऊ गोरे त्यांच्या वेळ देऊन प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करत आहे. तर नक्कीच आपण ऐकलं होतं की उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. खऱ्या अर्थानं अत्यंत आयत्या वेळेला आलेल्या या महापुरानं सगळीकडे हाहाकार पसरला होता. अनेकांच्या संसारामध्ये आणि जीवनामध्ये अंधार निर्माण केला होता. पण या अंधारामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने दिवा लावण्याचा, प्रकाश देण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पार्टीचा हा या ठिकाणी पूरग्रस्तांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थानं हा प्रयत्न म्हणूनच आज या ठिकाणी हा चाऱ्याचा ट्रक त्यांनी या ठिकाणी लोंढेवाडी असेल, वाकाव असेल या पंचक्रोशीतील पूरग्रस्तांसाठी आणलेला आहे. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील आणि त्यांचे पदाधिकारी. धन्यवाद.